नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, काय असं माझ्या शब्दामध्ये आहे ना, अडखळतो मी डायरेक्ट. कारण की हा खालचा जो जबडा आहे तो फाटलेला होता, त्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मी कधी थांबून बोलतो, नाही तर गुंतून बोलतो. पण माझा सांगण्याचा भावार्थ तुम्हाला सांगतो मी. मला निसर्ग खूप आवडतो. माझे बरेच व्हिडिओ निसर्गातलेच आहे. नदी, नाले, नारळाचं झाडं हा माझा आवडता छंद आहे मित्रांनो. आज ज्या निसर्गाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, आपलं आयुष्य बनवलेलं आहे, त्या निसर्गाचे आपण विसरून गेलो आहे काळाच्या ओघात. लोभ बस, लोभाशिवाय काहीच नाही. झाडं असलं, झाडाचंही कत्तल करा आणि त्याचे पैसे बनवा. समजलं का मित्रांनो? पण बघा, आम्ही नारळाचं झाड लावलं, निंबूचे झाड लावले, जाम आणि सीताफळाचे झाड लावले. हे बघा मग मित्रांनो, हे सीताफळाचं झाड बघितलंस, खूप सीताफळ येतात, खूप मजा येते खाण्याची. आपलं शेत जवळ आहे, गावानजीक. मग आपल्याला शौक नको का झाडं लावण्याचा? निसर्गप्रेमी बना मित्रांनो. निसर्गप्रेमी तुम्ही बनणार नाहीत ना, तुमचा विकासच नाही होणार. कारण की येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही डायरेक्ट प्राणवायू हा खराब करून टाकणार आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य, येणाऱ्या जीवांचं आयुष्य पूर्ण बर्बाद होऊन जाणार. सांगा मित्रांनो, सत्य आहे का? सत्य आहे. निंबू लावले, निंबूपासून बी तुम्हाला सायट्रिक ॲसिड मिळतं, तुमच्या पोटातला गॅस कमी करतो. जितके फळं तुम्हाला काट्याचे मिळतात मित्रांनो, तितक्या फळांपासून तुम्हाला बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर होऊ शकतात. समजले? काटेरी झाडांपासून, काटेरी भाज्यांपासून खूप फायदे आहेत. आज मी तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ नाही टाकत आहे, एक निसर्गाबद्दल तुम्हाला जाणीव करून देते. त्यासाठी मित्रांनो, मला आंब्याची झाडं लावायची होती. माझ्या मित्राला फोन केला मी. तर हो गोविंद बापू, आंब्याची झाडं लावली का? नाही म्हणे. गोविंद बापू हे मोरदडचे, धुळे तालुका. मनाने खूप निर्मळ, सेम बबन पाटील सारखे. काय झालं मित्रांनो, मग त्यांच्याकडे भेटायला गेलो. माझी पहिली मुलाखत, असे पहिली मुलाखत असतेच माझी कुणाकडेही, प्रत्येक गावामध्ये. मी नवीन मित्र शोधतो आणि माझी जी स्टोरी आहे, द किंग ऑफ लायन, मी फक्त पिक्चर बघितला आहे मित्रांनो, मात्र मी रिअल स्टोरी लिहितो आहे मित्रांनो. कारण की मी किंग झालो म्हणजे तुम्ही किंग झालेत. होय काय नाही मित्रांनो?
हा व्हिडिओ थोडा लंबा होणार, त्यासाठी तुम्ही बोर होऊ नका. माझे कामही चालू आहे. मला ह्या बादलीमध्ये निंबू वेचायचे आहेत, कारण की ह्या निंबूंचं बनवणार मी गोड लोणचं, गूळ टाकून. आणि त्याला पंजाबला पाठवणार, अमृतसरला, पाल आणि न्यू पाल कॉलनीमध्ये. हे बघा, होय ना, असं असतं मित्रांनो. झाडं आपल्याला फळं देतात, लाकडं देतं, सर्व काही देतं, पण आपण झाडाला काय देतो हो सांगा? ज्या झाडापासून आपले आई वडील वर्षानुवर्षे पोटं भरतात, त्या झाडाला आपण काय देतो? बलिदान होऊन जातं, शेवट सुकावून जातं. शेवटी मित्रांनो, झाडे सुकावून जातात, लाकडे आपल्याला सुकावून सुद्धा आपल्याला फायदा करतात. सांगा मग, किती झाड आईवडिलांसारखं आपल्याला वागतं, लहानाचं मोठं करतं, सावली देतं आपल्याला उन्हाळ्यामध्ये. मग अशा झाडाला बलिदान करून काय फायदा मित्रांनो? त्यासाठी मित्रांनो, येणारी जर पुढची पिढी असेल, त्यासाठी झाडं लावणे खूप गरजेचं आहे. झाडं लावा, झाडं जगवा, झाडांवर प्रेम करा. नाहीतर मित्रांनो, आजच्याच परिस्थितीमध्ये बघा, किती भयंकर आजारांनी पुरा संसार गाठला गेला आहे. पुरे डॉक्टर लोक पैशावर पैसा कमावतात, आणि तुम्ही ओरिजिनल वस्तू बनवू शकत नाही. सर्व काही अवेलेबल आहे, पण तुम्ही बहाणे दाखवतात. बहाणे, झाड लावलं त्याला शेणखत टाकायला हवं फळांसाठी. खूप काही करता येतं हो, पण तुमच्यात आळस. तुमचा आळस सोडांनो, माझ्या ताई बाई बहिणींनो, माझे काका बाबा आजी आजोबा भावांनो, बघा, करा विचार एकदा. झाडांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गप्रेमी बना. मी निसर्गप्रेमी आहे म्हणून हा ओरिजिनल व्हिडिओ तुमच्या समोरच टाकतोय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, मी किंग झालो मित्रांनो. मी किंग झालो 2025ला. द किंग ऑफ लायनची स्टोरी अशीच आहे. आज मी एकटा आहे, आणि माझी सिस्टर पंजाबला आहे, आणि मी महाराष्ट्रामध्ये. मी ऑल इंडिया फिरतो मित्रांनो. कसा फिरत असेल ते बिना पैशांनी, कारण की माझ्याजवळ मी हसण्याचा डॉक्टर झालो. डॉक्टर अनितेसारखा. ती एक लेडीज होती, मी तर पुरुष आहे. पुऱ्या संसारामध्ये राज होईल मित्रांनो माझं. नावच माझं माझ्या आईने साध्या गोड्या मनाने ठेवलेलं आहे, मच्छिंद्रनाथ. सत्य कहाणी सांगतो मित्रांनो. माझी कहाणी पूर्ण डिटेल ऐकली ना, तुमच्या अश्रुधारा बंद नाही राहणार. त्यामुळे मी दुःखाची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. माझे चॅनल विनोदी आहे, माझी कॅटेगरी विनोदी आहे, पण मी तुम्हाला ओरिजिनल सांगतो आहे. आणि जे मुलगा मुलगी आई वडिलांचा अपमान करत असेल, मोठ्यांचा अपमान करत असेल, त्यांनी आजपासून बंद करून टाका. नाही तर काळ त्यांना घेण्यासाठी या पृथ्वीवरच आलेला आहे. खटाखट मारून टाकतो एका क्षणामध्ये. बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. लहान मुलांना माझ्या टाटा.